नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं हॉरर हब या यूट्यूब चॅनलच्या अजून एका भयकथेमध्ये। जी भयकथा आज आपण ऐकणार आहोत त्या कथेचं नाव आहे तो म्हातारा कोण होता। या कथेचे लेखक प्रभाकर पटवर्धन। तर सुरुवात करूया आजच्या भयकथेला। काही महिन्यांपूर्वीची गोष्ट आहे। आम्ही काही मित्रमंडळींनी औरंगाबाद, दौलताबाद, अजंठा, वेरूळ, घृष्णेश्वर पाहण्यासाठी ट्रिप काढली होती। मिनी बस घेऊन आम्ही 15-20 जण नाशिकहून निघालो होतो। औरंगाबादला हॉटेलमध्ये उतरलो। एक दिवस औरंगाबादमध्ये फिरून दुसऱ्या दिवशी वेरूळला जाण्यासाठी निघालो। दौलताबाद किल्ला पाहीपर्यंत जवळजवळ 11 वाजले। त्यानंतर औरंगजेबाची कबर बघून आम्ही वेरूळ लेणी पाहण्यासाठी गेलो। अगदी संध्याकाळी घृष्णेश्वर ज्योतिर्लिंग पाहून आम्ही परत फिरलो। औरंगाबादला जाऊन जेवण करेपर्यंत खूप उशीर होईल म्हणून वाटेतच कुठेतरी धाब्यावर अस्सल मराठवाडी जेवण घेण्याचे आम्ही ठरवले। आमचा धाबा दौलताबाद किल्ल्याच्या अगोदर 5-10 किलोमीटरवर होता। जेवण झाल्यावर रात्री 10च्या सुमारास आम्ही धाब्यावरून औरंगाबादला जाण्यासाठी निघालो। दौलताबाद किल्ल्याच्या समोरच रस्त्यावर एक म्हातारा उभा होता। तो इतका अकस्मात गाडीच्या पुढे हेडलाईटच्या प्रकाशात दिसला की जणू काही तो हवेतूनच तिथे निर्माण झाला होता। जर सावधपणे करकचून ब्रेक दाबले नसते तर तो गाडीखाली आला असता। तो इतका क्रूश होता की त्याची सर्व हाडे मोजून घेता येणं शक्य होतं। तो रस्त्याच्या मध्ये उभा राहून हातवारे करीत असल्यामुळे आम्हाला आमची गाडी थांबवणे भागच होतं। आमच्याजवळ येऊन त्याने त्याचे खपाटीला गेलेले पोट दाखवले व काहीतरी खाण्याला देण्याची विनंती केली। तो इतका क्रूश होता की जणू काही हाडांचा सापळाच। त्याचे भेसूर स्वरूप पाहून एखाद्याला भीतीच वाटली असती। त्याने कडेला रस्त्यावर झोपलेला एक लहान मुलगा दाखवला। भुकेमुळे ग्लानी येऊन तो आडवा झाला आहे असं त्याने सांगितलं। दोघांसाठी काहीतरी खाण्याला द्या अशी विनंती त्याने केली। आमच्याजवळ त्याला खायला देण्यासाठी बिस्किट्स, भेळ वगैरे काहीही खाद्यपदार्थ शिल्लक नव्हते। त्या दोघांची भुकेकंगाल स्थिती पाहून आम्हाला त्यांची दया आली। जवळपास एखादे हॉटेल उघडे दिसते का ते आम्ही पाहिले। कुठेच काही दिवा दिसत नव्हता। त्याला आम्ही पैसे देऊ केले परंतु त्याला अन्नच हवे होते। आम्ही पुढे जाऊन एखादे हॉटेल उघडे पाहू व तुला अन्न आणून देऊ असं त्याला सांगितलं। ते ऐकून तो म्हातारा रस्त्यातून दूर झाला। आम्ही पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला एखादे हॉटेल, टपरी, दुकान उघडे दिसते का म्हणून पाहत हळूहळू जात होतो। एवढ्यात आमच्यापैकी एक जण म्हणाला की अरे काही खायला घेऊन कशाला परत त्याला नेऊन द्यायचं, आपण सरळ औरंगाबादला जाऊया। त्यावर आमचे सरळ सरळ 2 गट पडले। एका गटाचे म्हणणे औरंगाबादला जाऊया असं होतं तर दुसऱ्या गटाचं म्हणणं नाही, त्या म्हाताऱ्याची व त्या मुलाची स्थिती फार वाईट आहे, आपण त्यांना अन्न नेऊन देऊया असं होतं। शेवटी बहुमताचा विजय झाला आणि आम्ही रस्त्याच्या कडेला उघड्या असलेल्या टपरीसमोर बस थांबवली। आम्ही त्या टपरीच्या मालकाला काही खाण्यासाठी अन्नपदार्थ आहेत का म्हणून विचारले। त्याने हो म्हणताच आम्ही त्याला दोघांसाठी भाकरी भाजी किंवा पोळी भाजी बांधून देण्यास सांगितले। त्यावर त्याने आमच्याकडे निरखून बघितले आणि तो म्हणाला, तुम्हाला तो म्हातारा भेटला वाटतं। आम्ही होय म्हणून मान हलवताच तो म्हणाला की तो म्हातारा अत्यंत क्रूश आहे। कडेला एक लहान मुलगा होता की संपूर्ण कुटुंब किंवा आणखी कोणी बसलेलं होतं। आम्हाला त्याच्या बोलण्याचा अर्थ लक्षात येईना। आम्ही त्याला एक लहान मुलगा झोपला होता असं सांगितलं। त्यावर तो टपरीचा मालक म्हणाला की तो म्हातारा एकदम हवेतून आल्यासारखा तुमच्या मोटारीपुढे आला असेल। आम्ही मान हलवून हे तुम्हाला सर्व कसं काय माहीत असं विचारता त्याने पुढील गोष्ट सांगितली। 2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे। बैलगाडीतून एक कुटुंब औरंगाबादला काही कामासाठी आलं होतं। म्हातारा म्हातारी
मुलगा, सून व नातू अशी 5 जण काम आटपून परत आपल्या गावी बैलगाडीतून जात होते. औरंगाबादहून निघेपर्यंत त्यांना संध्याकाळ झाली. किल्ल्याच्या पायथ्याशी गाडी उभी करून कडेला 3 दगड मांडून भाकरी भाजी करून खावी आणि नंतर पुढे जावे असे त्यांनी ठरवले. त्यांच्याजवळची धाव होताच 3 दगड मांडून विस्तव पेटवून सुनेने स्वयंपाकाला सुरुवात केली. एवढ्यात एक ट्रक भरधाव आला. तो ट्रक वेडावाकडा होत त्या कुटुंबाच्या अंगावरून गेला आणि ते 5 जणांचे कुटुंब चिरडले गेले. त्या ट्रकचे टायर अकस्मात पंक्चर झाल्यामुळे तो ट्रक तोल जाऊन त्या कुटुंबाच्या अंगावरून पुढे गेला आणि रस्त्याच्या कडेला आडवा झाला. त्यात त्या ड्रायव्हरचाही मृत्यू झाला. तेव्हापासून गेली 2 वर्ष हा सर्व देखावा तिथे अमावस्येला रात्री 10च्या सुमारास अस्तित्वात येतो. रस्त्यावरून येणाऱ्या जाणाऱ्याला रात्री 10च्या सुमारास एक ट्रक भरधाव येतो व रस्त्याच्या कडेला असलेल्या एका कुटुंबाला चिरडून तो आडवा होतो असे दृश्य दिसते. तर इतर दिवशी केव्हा केव्हा मधूनच म्हातारा खाण्यासाठी याचना करताना किंवा तो लहान मुलगा रस्त्यावर धावताना दिसतो. तर एखाद वेळ पेटलेली चूल व भाकरी थापत असलेली एक तरुण मुलगी दिसते. आमच्याजवळ रात्री 11च्या सुमाराला कोणीतरी भाजी भाकरी 2-3 बांधून मागू लागला म्हणजे या लोकांना तो म्हातारा दिसला असे आमच्या लक्षात येते. तुम्हाला आता परत तिथे जाण्याची काहीच कारण नाही. तुम्हाला आता तिथे कोणीही दिसणार नाही. रस्त्यावर मोटार, ट्रक, बस समोर अकस्मात म्हातारा दिसल्यामुळे किंवा लहान मुलगा धावत रस्ता क्रॉस करताना दिसल्यामुळे आतापर्यंत काही ॲक्सिडेंट झाले आहेत. सर्व गोष्ट ऐकून आम्ही अचंबित झालो. आमच्याजवळ तो म्हातारा गयावया करून बोलला होता. रस्त्याच्या कडेला झोपलेला मुलगाही आम्ही पाहिला होता. हा सर्व भास होता किंवा ती सर्व भूते होती आणि ते भूत आमच्याशी बोलले हे आम्हाला खरंच वाटना. तरीही आम्ही त्यांच्यापाशी भाकरी भाजी बांधून मागितली. परत जाऊन प्रत्यक्ष तिथे काय आहे ते पाहूया असं आम्ही ठरवलं. आम्ही बस वळून परत निघालो. असे पाहिल्यावर तो टपरीवाला म्हणाला, एखाद वेळी तुम्हाला तिथे कोणीच भेटणार नाही किंवा सर्व कुटुंबही भेटेल किंवा कुटुंबातील काही जण भेटतील. आम्ही परत त्या ठिकाणी गेलो तेव्हा तिथे आम्हाला म्हातारा, त्याचा नातू, मुलगा व सूनही भेटले. त्यांनी आनंदाने आम्ही दिलेली भाजी भाकरी घेतली. त्या टपरीवाल्याने आम्हाला एखादी कथा खुलवून सांगितली आणि आमचा मामा केला असं आम्हाला वाटलं. मगाशी म्हातारा याचना करत होता तेव्हा मुलगा, सून कोणीही दिसलं नाही हा विचारही आमच्या मनात आला नाही. आम्ही परत औरंगाबादला येण्यासाठी निघालो. सहज आम्ही मागे वळून पाहिलं तो तिथे कोणीच नव्हतं. सर्व काही अदृश्य झालं होतं किंवा कदाचित ते सर्व तिथे असतील परंतु आम्हाला काही कारणाने दिसत नसतील. पौर्णिमेच्या चांदण्यामध्ये सर्व परिसर स्वच्छ दिसत होता. समोर दौलताबादचा किल्ला होता. रस्त्यावर सामसूम होतं. सर्व काही शांत शांत होतं. ती भयान स्तब्धता आपल्याला गिळून टाकेल की काय असं वाटत होतं. रस्त्यावर एका दुसरी मोटर जात होती. आम्ही पाहिलं ते खोटं, आम्ही ऐकलं ते खोटं की सर्वच खरं असा संभ्रम आम्हाला पडला होता. कोणीही एकही अक्षर बोलत नव्हते आणि आमची मिनी बस औरंगाबादच्या दिशेने धावत होती. मित्रांनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि अशाच भयकथा येथून पुढेही ऐकत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच अजून एका भयकथेमध्ये. तोपर्यंत राम राम.